नमस्ते सर। नमस्ते तनुष। आज काय केलं तनुष? एक आणि अजून एक केलं. एक आज आणि दिवसभरात एक आणि आज अनेक दिवसभरात काय? अच्छा, आज दिवसभरात काय केलं ते विचारतोय. एग्जाम केली? कुठली? मिडटर्म कुठली एग्जाम. एक्झाम? मिडटर्म एग्जाम. अच्छा, उद्या कन्नड पेपर आहे करत बसलेलं होतं. जेवण काय केलंस आज? मी जेवण अजून केलं नाही. फिश खाल्लं. दुपारी? आज दुपारी फिश खाल्लं. अरे वा.
$200. सर तुम्ही काय केला? मी आज पालकची भाजी खाल्ली. पालक आवडते मला. मला पण आवडते. तुला आवडते का पालकची भाजी? हो ना. पालक पनीर आवडते. पालक पनीर मला पण आवडतं पालक पनीर. मला पालक पनीर आवडतं, पालक मटर आवडतं, भेंडी आवडते. मला पण भेंडी आवडते. हो, अरे वा. दिप्त्या, तुला काय आवडतं? सर दुपारी मी चपाती खाल्लं. अच्छा, चपाती बरोबर काय खाल्लं? चपाती ओके. ठीक आहे, चला सर्वांनी आता हात जोडूया आणि प्रार्थना. आज कोण म्हणणार आहे प्रार्थना? तनुषने म्हणली होती गेल्या वेळेस, आता कोण म्हणणार आहे? अद्रित म्हणतोय, चल म्हण. अनम्यूट कर आधी. हीच आमची प्रार्थना, हेच आमगे मागणे, मानसाशी समभागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत समुदे निष्ठा एकाष्टा एक अंगी अंगुदेव अनपुनान सनो शुद्धतेचे चांगले मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. हेच उगताली दाटला अंधार दुःखाचा सत्याचा तोवरी देई आम्हाला काळव्याचे लागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच प्रार्थना. मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य इतके ते जगावे चांगले, पावले चालले ते संपले, घेतला जो श्वास तो पुन्हा माणसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. माणसाने माणसाशी मानसाची हीच आमची प्रार्थना. एक आणि अनेक वचन मधला फरक कळला होता गेल्या वेळी शिकवलेलं?
आता हे काय आहे सांगा मला. खडू. कडू. आणि याचं अनेक वचन काय होईल. खडू. अगदी बरोबर. हे काय आहे. पाठी. पाटी. आणि खूप अनेक वचन म्हटलं तर काय येईल. पाट्या. पाट्या. अगदी बरोबर. हे बघा आता फळ्यावर इथे पाटीवर लिहिलेलं वाचा काय लिहिलंय. वाचणे. वाचा काय लिहिलंय. हे काय आहे. आज चला वाचायचंय एकेकाने वाचायचंय. सादर झाले. आज वार कोणता आहे. रविवार. आज कुठला वार आहे. संडे. मराठीत सांगायचं. रविवार. अगदी बरोबर. चला आपण आज वार शिकणार आहोत. ठीक आहे. बुधवार सोमवार मंगळवार बुधवार आज शुक्रवार वार शुक्रवार शिकणार शनिवार आहोत. काय करायला तू आता आपण सुरुवातीला बघूया आठवडा म्हणजे काय. आपण आठवडा कशाला म्हणतो. आठवडा कोण सांगू शकत. आठवडा कशाला म्हणतो. वीक. त्या इंग्लिश मध्ये झालं ते. मराठीत आठवडा. पण आठवडा कशाला म्हणतो. 7 दिवस असतात. अच्छा बरोबर. अगदी बरोबर. तर 7 दिवस जेव्हा होतात पूर्ण त्याला आपण एक आठवडा म्हणतो. ठीक आहे. तर मग त्या आठवड्यात कुठले कुठले वार आहेत. ठीक आहे. प्रत्येक दिवशी एक एक वार असतो. बरोबर. आठवड्यामध्ये किती दिवस असतात. 7 दिवस असतात. 7 दिवस. चला लिहा. वहीमध्ये लिहायचंय. मी पाटीवर लिहितो तुम्ही वहीत लिहायचं. आठवड्याचे दिवस. आठवड्याचे दिवस किती. 7. असं लिहायचं बाई. आठवड्याचे दिवस 7. लिहा वहीमध्ये. आठवड्याचे दिवस बरोबर 7. जर आपल्याला प्रश्न विचारला आठवड्याचे दिवस किती तर उत्तर असेल 7. दिसतंय सर्वांना. दिसते. सर्वांनी वहीत लिहायचंय. आणि आरव अद्रित यांनी अथर्व यांनी त्यांचा व्हिडिओ ऑन करायचा. अथर्व आरव आणि अद्रित. आता दिसतंय तुला. शांतनू तुला दिसतंय. झालं सर. चला लिहून झालं. दाखव ना. झालंय सर्वांचं. चला चलो आता आठवड्याचे दिवस किती म्हटले आपण. 7. 7 दिवसांचा एक आठवडा होतो. आणि प्रत्येक दिवशी एक वार असतो. तर आपण आठवड्याचे वार किती ते आपण शिकणार आहोत. आठवड्याचे वार किती 7. त्याचं पण उत्तर काय आहे 7. चला आता पहिला वार लिहूया आपण. लिहा सर्वांनी वहीमध्ये.
सोमवार लिहा सोमवार लिहा बाई सोमवार झालं सर. सोमवार म्हणजे काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात मंडे अगदी बरोबर. तर मराठीत मंडे लिहा लिहा मराठीत मंडे. ऐकायचंय आधी ऐक ऐक दिसत्या दिसत्या ऐक आधी लिहिला सर्वांनी वही सोमवार मंगळवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार लिहून झाले की मला सांगायचं सर्वांनी सोमवार लिहिला सर्वांनी सर्वांचं लिहून झालंय वही लिहा सोमवार त्याच्यानंतर येणार मंगळवार लिहा वही हे बघा लिहा मंगळवार मग त्याच्यावर एक अनुस्वार मंगळवार मंगळवार सोमवार मंगळवार गुरुवार आणि लिहून झाल्यानंतर मला सगळ्यांनी थम्सअप करायचं की लिहून झालं. बुधवार अद्रित लिहून झालंय तुझं गुरुवार बुधवार आरव बुधवार तर मी लिहिलंय बुधवार चला त्याच्या पुढचा वार येणार बुधवार लिहा ब त्याला पहिला उकार बु ध वार लिहा ब त्याला पहिला उकार बु ध वार बुधवार 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 काय झालं बेटा दुसरं काय नाही झालं मी जस्ट फर्स्ट म्हणलं. ओके ठीक आहे सोमवार मंगळवार आणि ऐकायचंय सर्वांनी फर्स्ट सेकंड नाही करायचंय ऐकायचं लिहायचंय सगळ्यांनी आधी आणि लिहिता लिहिता बोलायचं पण आहे. सोमवार मंगळवार बुधवार आता पुढचा वार कुठला गुरुवार लिहा मग आता सगळे गुरुवार ग त्याला पहिला उकार गु रु वार हे बघा असं लिहायचं गुरुवार लिहा इथे लिहिले बघा गुरुवार तनुष लिहून झालंय नाही झालं सर अथर्व आरव अद्रित दित्या लिहून झालंय त्याच्यानंतर शुक्रवार बरोबर चला लिहा पुढचा वार शुक्रवार श शामृगाचा त्याला पहिला उकार शू क त्याच्या पोटात नाही रेष शुक्रवार हे बघा इथे लिहिलंय वा लिहा तसं
शुक्रवार. श त्याला पहिला उकार शू, क त्याच्या पोटात एक रेष काढायची, क्र तयार होतो. शुक्रवार. काय झालं? मला येत काढायला. इथे बघ मी शिकवतो. हे बघ इथे श असा एक गोल काढायचा. हे बघ असा श. शुक्रवार. लिहिला सर्वांनी वही? नाही सर. सेकंड. दिसतोय सर्वांना शुक्रवार? चला पुढचा वार कुठला येईल? शनिवार. पुन्हा लिहायचा शोषमृगाचा. न नळाचा त्याला पहिली विलांटी. शनिवार. लिहा. हे बघा इथे पाटीवर लिहिलंय शनिवार. त्याच्यानंतर रविवार. त्याला लिहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. रविवार. त्याच्यानंतर रविवार. ओके. शनिवार लिहिला सर्वांनी वही? लिहिलं. कोणी लिहिला? लिहिलं. ओके. सेकंड. चला पुढचा त्याच्या पुढचा काय येईल? रविवार. र त्याला पहिली वला पहिली विलांटी. रविवार. लिहा रविवार. रविवार. लिहून झालंय सर्वांचं? हो. चला लिहा पटापट. मी फर्स्ट आहे. ओके. रविवार. आता मला कोण सांगेल आठवड्याचे किती वार असतात? 7. अगदी बरोबर. त्यांची नावं कुठली? मंगळवार, गुरुवार, रविवार, शनिवार, रविवार. अगदी बरोबर. आता मी एकेकाला विचारेल त्यांचं सांगायचं. ओके. आता आपल्याला सांगणार आहे अथर्व. अथर्व आठवड्यांच्या वारची नावं तू सांगायची. शुक्रवार, सोमवार, पुढे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. अगदी बरोबर. चला आता पुढे मला आरव सांगणार आहे आठवड्यांच्या वारची नावे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अगदी बरोबर. आता मला शांतनू सांगणार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अगदी बरोबर. अद्रित तू सांग मला आता आठवड्यांची वारची नाव. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार,
गुरुवार गुरुवार. शुक्रवार, हम्म शनिवार, रविवार. अगदी बरोबर. दित्या तू सांग आता. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. अगदी बरोबर. तनुष तू सांग. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रविवार. अगदी बरोबर. रविवार. तो आठवड्याचे वार किती? 7. आणि ते कुठले कुठले ते आपण शिकलो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, शनिवार आणि रविवार. तसंच आता आपण महिन्यांची नावं शिकणार आहोत. कुठले कुठले महिने असतात आणि किती असतात माहिती? 12 महिने. बरोबर. आणि 12 महिन्यांचं एक वर्ष असतं. त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? इयर. जसं 7 वारचा एक आठवडा असतो तसं 12 महिन्यांचं एक वर्ष असतं. बरोबर. तर आज आपण इंग्रजी महिन्यांची नावं शिकणार आहोत. मला इंग्रजी महिन्यांची नावं कोण सांगेल? माहिती कोणाला? सांग आरव. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. अगदी बरोबर. तर ही काय झाली इंग्रजी महिन्यांची नाव. तर पहिला महिना कुठला असतो? जानेवारी. जानेवारी. लिहा सगळ्यांनी वही. जानेवारी. सर इंग्लिश का मराठी? मराठी. लिहितोय पाटीवर. तुम्ही पण लिहायचं. जहाजायचा. जलाकांना जा. नळाचा त्यावर एक मात्राने. वारी. रला दुसरी विलांटी. जानेवारी. लिहा. वहीत लिहायचंय सर्वांनी. तर 12 महिने असतात. वर्षात किती महिने असतात? 12. एका वर्षात किती महिने असतात? 12. त्यातला पहिला महिना त्याचं नाव काय आहे? जानेवारी. जानेवारी. पहिला महिना. जानेवारी. लिहून झालं सर्वांचं? झालं. ते बरोबर नाही सर. नाही. लिही मग. ज्यांचं नाही झालं त्यांनी लिहायचंय पटापट. जलाकांना जा. नळाचा त्यावर एक मात्राने. वलाकांना वा. रला दुसरी विलांटी री. जानेवारी. झालं लिहून आता? झालं. ओके. त्याच्यानंतर दुसरा महिना येतो. त्याचं नाव आहे फेब्रुवारी. लिहा. फणसाचा. फणसाचा त्यावर एक मात्रा फे. बदकाचा. त्याला पहिली विलांटी आणि त्याच्या पोटात एक तिरपी रेष काढायची. फेब्रुवारी. जानेवारी. फेब्रुवारी. चला लिहा. फे फला फवर एक मात्रा फे. बला पहिला उकार आणि त्याच्या पोटात अशी तिरकी रेष काढायची. फ्रू. वला काना वा. आणि त्याला दुसरी विलांटी री. फेब्रुवारी. डन सर. ओके.
ओके, तर हा कुठला महिना आहे आपला? दुसरा महिना. दुसऱ्या महिन्याचं नाव काय आहे? फेब्रुवारी. पहिल्या महिन्याचं नाव काय होतं? जानेवारी. दुसऱ्या महिन्याचं नाव काय आहे? फेब्रुवारी. फेब्रुवारी. जानेवारी. त्या व ला चिटकून नाही लिहायची रेष, याची काढायची, व ला नाही, र लाच काढायची ती. अथर्व, समजलं नाही तर तुला हे बघ इथे. फ वर एक मात्रा फे. ब काढला, त्याला पहिला उकार दिला आणि त्याच्या पोटातनं तिरपी रेष काढली तर काय तयार होतो? ब्रू. व काढला, त्याला एक काना दिला वा. र काढला, त्याला दुसरी विलांटी री. फेब्रुवारी. झालंय लिहून सर्वांचं? येस सर. चला, तिसरा महिना. तिसरा महिना कुठला येतो? मार्च. लिहा, 3 काढायचा, त्याच्याबरोबर काय काढायचं? एम. त्याला काढणार मा. आणि त्याच्यावर एक अर्धाचंद्र, त्याला काय म्हणायचं? मार्च. तिसरा महिना कुठला आहे? मार्च. मग त्याला काढणार मा. जो त्यावर एक रफार, त्याला रफार म्हणतात. मार्च. तिसरा महिना आहे. तिसरा महिना कुठला आहे? मला काढणार मा. जो त्यावर एक रफार. मार्च. ओ हा, मार्च मधला र कुठे आहे? हे बघ, हे जे आपण वर काढतो ना, हा जो च काढतो ना, तिथे र नाहीत बेटा, याचा उच्चार तसा होतो. जो आपण अर्धा चंद्रासारखं वरती रफार काढतो ना, त्याला रफार त्याच्यासाठीच म्हणतात, त्याचा उच्चार र होतो. याचा अर्थ, ठीक आहे. त्याच्यामुळे र येत नाही लिहिताना. मार्च. आलं लक्षात? हो. तिसरा महिना आहे मार्च. झाले लिहून शांतनु? हो. पुढचा चौथा महिना कुठला येणार? एप्रिल. चौथा महिना कुठला आहे? एप्रिल. ए काढा. ए काढला, त्याच्यानंतर प. त्याच्या पोटातनं एक अर्धी आडवी रेष, त्याला पहिली विलांटी आणि ल लसुणाचा. एप्रिल. लिहा सर्वांनी. चौथा महिना एप्रिल. एप्रिल. प नाही येणार, प येतो. एप्रिल. ओ. ए उडक्याचा, त्याच्यानंतर प. त्याच्यात पोटात एक आडवी रेष, त्याला पहिली विलांटी प्री आणि ल लसुणाचा ल. एप्रिल. चौथा महिना कुठला झाला? एप्रिल. सो आपण किती महिने बघितले? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. लिहून झालं सर्वांचं? माझं नाही झालं. लिही बेटा. झालं. ओके, अद्रित तुझं झालं लिहून? अद्रित, व्हिडिओ ऑन कर. अद्रित, नाही, माझं नाही झालं. लिही पटापट. आपण प्रेस करतो त्याच्यावर. प्रेस करतो. झालं सर. करायचं. एप्रिल. त्याच्यानंतर पुढचा महिना, 5वा महिना कुठला येतो?
कुठला आहे तो 5वा महिना? मे. चला लिहा म वर एक मात्रा मे. लिहा 5वा महिना मे. मे तर इजिएस्ट आहे. मे. मे लिहा सर्वांनी. मे. जून. नेक्स्ट जून. मे. नेक्स्ट जून. 5वा महिना कुठला? मे. त्याच्यानंतर 6वा महिना कुठला येणार? जून. चला लिहा. जून. जो जहाजेचा जो, त्याला दुसरा उकार जून. लिहा. झालं सर. झालं सर. ओके. जून. लिहून झालाय सर्वांचा? हो. हो सर. चला 7वा महिना. 7वा महिना कुठला येतो? जुलै. जुलै. अगदी बरोबर. चला लिहा. ज जहाजेचा, त्याला पहिला उकार जू. ल लसुणाचा, त्यावर 2 मात्रे जुलै. लिहा 7वा महिना जुलै. सर दिसेना. सर दिसेना. आता दिसाले. दिसतंय आता? आता दिसते. लिहा 7वा महिना जुलै. ज जहाजेचा, त्याला पहिला उकार जू. ल लसुणाचा, त्यावर 2 मात्रे लै. जुलै. आलं सर. अरे वा, छान. सो आपण किती महिने बघितले आतापर्यंत? जानेवारी. 7. बरोबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे, जून, जुलै. ऑगस्ट. नेक्स्ट ऑगस्ट. अगदी बरोबर. ऑगस्ट. पुढचा 8वा महिना लिहायचा आहे आपल्याला. हे लिहून झालंय सर्वांचं? येस सर. ओके. आता आपण 8वा महिना लिहायला घेणार आहोत. 8वा महिना आहे ऑगस्ट. चला लिहा. ला काना आ, त्यावर एक अर्धाचंद्र ऑ. ग. स अर्धा काढायचा आणि त्याला टमाटरचा जोडायचा. ऑगस्ट असं लिहायचं. चला लिहा 8वा महिना ऑगस्ट. ला काना आ, त्यावर हा अर्धा चंद्र. ग अर्धा स आणि त्याला ट जोडायचा. ऑगस्ट. डन सर. ओके. लिहा 8वा महिना. डन सर. सर. बोल बेटा. सप्टेंबर 1 माझी बर्थडे होतं. ओके. सर माझा ऑगस्ट मध्ये होतं. ओके. व्हेरी गुड.
माझा फेब्रुवारी मध्ये बर्थडे होता. ओके, तर माझं नोव्हेंबर मध्ये आहे. व्हेरी गुड. माझा पण नोव्हेंबर मध्ये आहे. माझी सप्टेंबर मध्ये आहे. झालं ऑलरेडी. ऑगस्ट मध्ये. व्हेरी गुड. चला लिहिला पण माझा सर्वांनी फेब्रुवारी ऑगस्ट. मध्ये. चला लिहा ऑगस्ट लिहून झाला. त्याच्या पुढचा महिना, पण पुढचा महिना कुठला येणार? सप्टेंबर. अगदी बरोबर. 9वा महिना. 9वा महिना कुठला येतो? सप्टेंबर. सप्टेंबर. चला लिहा. सशाचा अर्धा प काढायचा, त्याला ट जोडायचा, त्यावर एक मात्रा आणि टिंब. सप्टेंबर. चला लिहा सप्टेंबर. स नंतर अर्धा प, त्याला ट जोडला, त्यावर एक मात्रा आणि टिंब दिला. टेम्बर. दी ब आणि र. सप्टेंबर. 9वा महिना कुठला झाला? सप्टेंबर. अद्रिक लिहून झालंय तुझं? ऑक्टोबर. अगदी बरोबर. पुढचा महिना ऑक्टोबर. झाले तिथे लिहून? चला पुढचा महिना 10वा महिना ऑक्टोबर. लिहा 10वा महिन्याचं नाव काय आहे? ऑक्टोबर. अ काढायचा, त्याला काना द्यायचा आ, त्यावर अर्धा चंद्र अ. अर्धा क काढायचा, त्याला ट जोडायचा, त्याला काना द्यायचा, त्यावर एक मात्रा द्यायचा टो. ऑक्टो. ब काढायचा आणि र काढायचा. ऑक्टोबर. चला लिहा. सर माझं सप्टेंबर लिहून नाही झालं. कोण बोलतय? कोणाचं लिहून नाही झालं? नाही. आरव तुझं नाही लिहून झालं सप्टेंबर? सर झालेलं. सर सप्टेंबर नाही लिहिला तू? एक मिनिट थांबा सर्वांनी. कोणाचं सप्टेंबर लिहून नाही झालंय? आरव, पुन्हा एकदा मी लिहितोय, तू लिही. खाली लिहितो मी. आधी सांगायचं, मी विचारलेलं ना तुला तेव्हा. चल लिही आता. हे बघ सप्टेंबर लिहिलाय खाली. बोल. नंतर काय लिहिलं तुम्ही? क, अर्धा क आणि त्याला ट जोडलाय. अर्धा क काढायचा आहे. बच्या नंतर काय आहे? र. ऑक्टोबर. र र र. तर झालं. तर झालं. ओके. सर मला दिसत नाही. झालं लिहून? झालं लिहून. झालं लिहून. अद्रिक तुझं झालं बेटा लिहून? अद्रिक लिहून झालं का?
अथर्व, सर माझं झालंय. ओके. आरव, येस सर. शांतनू, झालं. ओके. आता 11वा महिना कुठला येणार? नोव्हेंबर. नोव्हेंबर. अगदी बरोबर, नोव्हेंबर. डिसेंबर. आता नोव्हेंबर, दीदी 11 महिना. चला काढा. न नळाचा, त्याला कानांना, त्यावर एक मात्रा नो. ह हत्तीचा, त्याला अर्धा व जोडायचा, त्यावर एक मात्रा द्यायचा, टिंब द्यायचा, ब काढायचा आणि र काढायचा. नोव्हेंबर. चला लिहा. नोव्हेंबर. सर दिसत नाही. सर डन. आता दिसतंय? सर दिसत नाही. आता दिसतंय बेटा? दिसते? हो आता दिसतो. दिसते तुझ्याजवळ आई वडील आहेत का कोणी तुझे? काय? तुझ्याजवळ तुझे पॅरेंट्स आहेत? नाही. Hello, sir. I have दिसत्या? काय? तुझे आई बाबा जवळ बसलेत का? नाही. मग ते त्यांचा आवाज खूप येतो, त्यांना म्हणा तुम्ही बोलू नका. सोफ्यावर बसला. हा, मग त्यांना सांग की तुमचा आवाज खूप जास्त येतो. चला, नोव्हेंबर लिहिला सर्वांनी? हो. चला पुढचा शेवटचा महिना, त्याचं नाव लिहूया आपण. डिसेंबर. 12वा महिना कुठली? डिसेंबर. चला काढा. ड डमरूचा, त्याला पहिली विलांटी डी. स सशाचा, त्यावर एक मात्रा आणि टिंब. बर. चला लिहा. डिसेंबर. सर ध्यान. सर बोल. मला वॉशरूमला जायचे. जाऊ नये. What nonsense you are. This is what I'm teaching you. Disrespectful. झालंय बेटा सर्वांचं लिहून? हो सर. ओके. चला मग आता मला नावं आपण एका पाठीत मी म्हणणार, त्याच्या माझ्या पाठी तुम्ही म्हणायचं, मी म्हणणार त्याच्या पाठी तुम्ही म्हणायचं. ठीक आहे? तर आपण 12 महिन्यांची नावं आपण बघितली. आपण आता म्हणणार आहोत. चला म्हणा सर्वांनी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, एप्रिल, ऑगस्ट, जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. मी तुम्हाला माझ्या पाठी म्हणायला सांगतो, तुम्ही आधीच घाई केली.
मी म्हणणार, माझ्या मागे म्हणायचंय सर्वांनी, एका एका सुरात म्हणायचं, मागे पुढे नाही. परत म्हणूया आपण. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलाई, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. अगदी बरोबर. तर आता समजले तुम्हाला महिने किती असतात, इंग्रजी महिने? 12. बरोबर, अगदी बरोबर. आणि 12 महिन्यांचं काय होतं? अगदी बरोबर, एक वर्ष बनतं. शांतनू, वर्ष इंग्लिश मध्ये त्याला इयर म्हणता, मराठीत वर्ष म्हणतात. ठीक आहे. तर 12 महिन्यांचं एक वर्ष तयार होतं. तर आज आपण आठवडा, त्याचे वार, आठवडा कशाला म्हणतात, त्याचे वार किती, त्यांची नावं कुठली, हे पण बघितलं. त्याच्यानंतर वर्ष कशाला म्हणतात, त्यात महिने किती असतात आणि प्रत्येक महिन्यांची नावं किती, हे आपण बघितलं. तर तुम्ही आजचा गृहपाठ काय करायचा आहे, आठवड्यांची नावं 2 वेळा लिहायची आहे आणि महिन्यांची नावं सुद्धा 2 वेळा लिहायची आहे वहीमध्ये. हा झाला गृहपाठ. आता सर्वांनी पुस्तक काढायचं. पुस्तक काढायचं, त्याच्यावरचं पान नंबर 54 काढायचं. 54, पान नंबर 54. कणभर तीळ. तर मी घेऊन येऊ तिथं? हो. चला, काढलं सर्वांनी बुक? नाही झालं तर माझ्याकडे बुक नाहीये. मी तुला गेल्या वेळेस पण सांगितलं होतं आरव. तुझे पॅरेंट्स आहे का जवळ, आई बाबा? नाही. बोलो. तर कुठला पेज नंबर? 54, 54 पान नंबर. ठीक आहे. कुठं गेलं ते? सापडलं. चला, आणलं सर्वांनी? आणलं. चला काढा, पान नंबर 54 म्हणजे 54 पान नंबर काढा. 54. त्याचं नाव काय आहे? चला वाचा. मला दिसत नाही. नाही. हा बरोबर, ते बरोबर. चला आता वाचायचंय आपल्याला. वाचा. काय नाव आहे धड्याचं? नाव काय? कणभर तीळ. तीळ म्हणजे काय? एवढंच तीळ असतं ते. एवढंच. कुठल्या कलरचं असतं तीळ? ब्लॅक. आणि तिळाचे लाडू खातात ना तुम्ही संक्रांतीला? रेड. तिळाचे लाडू कसे रेड असतात? व्हाईट असते ना तीळ. तीळ पांढऱ्या कलरची असते आणि काळ्या कलरची, 2 कलरची असते. पण आपण जे लाडू खातो ते आपण पांढऱ्या तिळाचे लाडू खातो. ठीक आहे. तर आपण तिळाची गंमत बघूयात. काय झालं तनुष? काय नाही. मी म्हणतो. सापडलं तुला? सापडलं. ओके. आरव, काय झालं? नमस्कार. आरव,
हा तुझ्या आई नमस्कार सर. बाबांना बोलवलं का तू? हो सर बोला. मी गेल्या वेळेसही तुम्हाला म्हणलेलं की तुम्ही प्रिंट आउट काढून आणा त्या याची. ओके मी एकदा चेक करतो बघून. बरंच आता 2-3 महिने होण्यात आले. हो का? ओके त्याच्यातले आपले भरपूर हे पण शिकवून झाले, कविता पाठ वगैरे. मग अभ्यास कसा करणार? चालेल बघा सर. तुम्ही ग्रुप. हा मी बघतो आणि काढतो ते. ठीक आहे. चला आपण आज बघूया पुढचं कणभर तीळ. आता तिळाची गंमत काय ती बघूया आपण. ठीक आहे, चला वाचूया. वाटाणा फुटाणा शेंगदाणा. आता कोण कोण होतं बघा, वाटाणा फुटाणा आणि शेंगदाणा. ते काय करत होते? उडत चालले टनाटना. आता वाटाणा फुटाणा काय करत होते? ते उडत चालले होते टनाटना टना. कसे चालले होते? उडत टनाटना. मग काय झालं? वाटेत भेटला त्यांना एक तिळाचा कण. त्याला कोण भेटला वाटेमध्ये? तिळाचा कण. आणि मग काय झालं? हसायला लागले तिघे जण. काय झालं शंकर? ऐकायचंय बघा. वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना. वाटेत भेटला तिळाचा कण, हसायला लागले तिघेही जण. ठीक आहे, बघा मग काय झालं आता. कोण कोण होतं पहिल्यांदा? कोण कोण होतं? 3 लोक कोण होते? वाटाणा फुटाणा शेंगदाणा. अगदी बरोबर. वाटाणा फुटाणा आणि शेंगदाणा ते काय करत होते? उडत चालले होते टन टन करत. ठीक आहे, मग त्यांना वाटेत कोण भेटलाय? लाडू करतो. तिळाचा कण. अगदी बरोबर बेटा. आपण तिळाचे लाडू बनवतो आणि आपण त्याची बर्फी हे पण बनवतो, रबडी काय म्हणतात त्याला. आणि मग पुढे काय झालं बघा. ते वाटाणा फुटाणा शेंगदाण्याला तीळ पण भेटला. ओके, मग पुढे काय झालं? तीळ चालला भरभर. भरभर म्हणजे काय? पटापट. तीळ कसं चालत होता? भरभर. ओके, थांबत नाही कुठे पळभर. तो कुठेही थांबला नाही. तो किती पटापट पटापट चालवतो. मग काय झालं बघा. तिळा तिळा कसली रे गडबड. थांबायला वेळ नाही, सांगायला वेळ नाही. काम आहे मोठं, मला नाही सवय. बघा मग तो वाटाणा फुटाणा शेंगदाणा चालले होते. मग त्यांना वाटेत भेटला तिळाचा कण. पण तो तीळ काय करत होता? अगदी पटापट पटापट धावत पळत चालला होता. मग ते विचारतात त्याला, वाटाणा फुटाणा शेंगदाणा, त्याला काय विचारतात तिळाला? अरे तिळा तिळा तुला कसली गडबड आहे? मग तो काय म्हणतो? बाबा मला थांबायला वेळ नाही, मला सांगायला वेळ नाही, मला खूप मोठं काम आहे, मला आता सवड नाही. मग पुढे काय बघा. मग ते वाटाणा फुटाणा शेंगदाणा काय म्हणतात? अरे ऐक तर जरा, पहा तर खरा, कणभर तिळाचा मनभर नखरा. आता तीळ कसा असतो? छोटा. आता त्याला छोट्याला काय म्हणतात मराठीत? कणभर. अगदी लहान जो असतो त्याला कणभर म्हणतात. अगदी छोटासा त्याला कणभर शब्द आहे. आणि मनभर म्हणजे काय? मोठा, मनात भरणारा, असा मोठा खूप सारा, मनभर. ठीक आहे, मग ते काय म्हणता बघा बघा. अरे ऐक तर जरा, पहा तर खरा, ह्या कणभर तिळाचा मनभर नखरा. म्हणजे काय बाबा एवढा मोठा नखरा करतोय? नंतर तो मग काय होत? बघा तरी थाट. मग तो तीळ काय म्हणतो? बघा तरी थाट म्हणजे बघा माझा आता काय करू, सोडा माझी वाट. माझी वाट तुम्ही म्हणजे माझा रस्ता तुम्ही सोडा. मग ते म्हणतात बर बघूया गंमत, करूया जम्मत, चला रे जाऊ याच्या बरोबर. मग ते वाटाणा फुटाणा शेंगदाणा काय म्हणतात? बर बर तू आता असं म्हणतोय, तुझी वाट सोडायला सांगतोय. बर चला आपण बघूया गंमत, बघूया आणि जम्मत पण करूया. मग ते तिघ काय ठरवतात? तिळाबरोबर जायचं ठरवतात. म्हणून मग त्यांनी काय म्हटलंय? बघूया गंमत, करूया जम्मत, चला रे जाऊ याच्या बरोबर. चला आता पुढच्या पानावर यायचंय, 55 पान.
मग काय झालं बघा पुढे. तीळ चालला भराभर, वाटेत लागले ताईचे घर. मग जेव्हा तीळ भराभर चालत होता, त्याला त्याच्या वाटेत ताईचं घर मिळालं. कोणाचं घर मिळालं? ताईचं. ठीक आहे. मग काय झालं बघा. तीळ शिरला आत, थेट स्वयंपाक घरात. मग तिळाने काय केलं? तो पटकन घरामध्ये गेला आणि कुठे गेला? स्वयंपाक घरात, जिथे आपण जेवण बनवतो. किचन म्हणतो ना इंग्लिश मध्ये आपण, त्याला म्हणतात मराठीत स्वयंपाकघर. त्या स्वयंपाकघरात तो गेला. मग तिथे गेल्यावर काय झालं बघा. ताईच्या हातात छोटीशी परात. बघा ते खाली ठेवलंय ना गॅस जवळ, त्याला परात म्हणतात. तिथे ताई आहे उभी. ताईने किचन ओट्यावर बघा एक रुमाल ठेवला आणि रुमाल जवळ काय दिलंय बघा, कपड्याजवळ ती परात पडली. मग काय झालं बघा. हलवा करायला तीळ नाही घरात. ताईने छोटीशी परात काढली तिच्या हातात. मग हलवा करायचा होता त्याला, तीळ नव्हतं घरात. मग काय झालं बघा. ताई बसली रुसून. आता घरामध्ये जर तीळच नाही तर ती हलवा कशी बनवणार? म्हणून मग ती रुसून बसली की माझ्याकडे आता तीळच नाहीये, हलवा मी कसा करणार? मग तीळ काय म्हणतो हसू, हसत हसत तीळ तिला म्हणतो, अरे घाल मला पाकात, हलवा कर झोकात. अगं तू मला घाल त्या पाकामध्ये आणि मग त्याच्यापासनं पटकन हलवा बनव. मग काय केलं ताईने? ताईने टाकला तीळ परातीत. ताईने काय घेतलं परातीमध्ये? मग तीळ घेतला आणि मग चमच्याने थेंब थेंब पाक ओतला. बरोबर. इकडून तिकडे बसली हलवीत. मग काय केलं तिने बघा, परातीमध्ये त्या तिळाला घेतलं आणि त्या तिळावर थेंब थेंब असा गुळाचा पाक, आपण गुळ किंवा साखर वापरतो ना हलवा बनवायला किंवा आपण चिक्की बनवायला. मग तिने काय केलं, थेंब 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 असा पाक त्या परातीत तिळावर घातला आणि तिळाला असं इकडून तिकडून हलवलं चमच्याने. ठीक आहे. मग काय केलं तिने, शेगडी पेटली रस रसून आणि जोरात तिने मग गॅस ऑन केला, म्हणजे शेगडी ऑन केली, चालू केली. आणि हे पाहून जेव्हा ती आग बघितली, बरोबर, ते बघून मग काय झालं, वाटाणा फुटाणा शेंगदाणा पळत पळत घाबरून गेले पळून. तर अशी ती आहे कणभर तिळाची गोष्ट. परत एकदा सांगतो ऐका. एकदा काय झालं, वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना, वाटेत भेटला त्यांना तिळाचा कण. मग काय झालं, त्याला हसायला लागले तिघेही जण. मग तिळाला कोण कोण हसत होतं? वाटाणा फुटाणा आणि शेंगदाणा. मग काय झालं, तीळ चालला भर भर, थांबत नाही कुठेही पळभर. तिळा रे तिळा. मग ते विचारतात त्याला, तिळा रे तिळा तुला कसली रे गडबड? थांबायला वेळ नाही, सांगायला वेळ नाही. मग तीळ म्हणतो, मला सांगायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही, मला खूप मोठं काम आहे. मग मग ते परत म्हणतात, अरे ऐक तर. मग ते एकमेकांना म्हणतात, अरे ऐक तर जरा, पहा तर खरा, या छोट्याशा तिळाचा किती मोठा नखरा, तनभर तिळाचा मनभर नखरा. मग ते म्हणतात, तो म्हणतो, बघा माझा थाट, सोडा माझी वाट. मग ते वाटाणा फुटाणा शेंगदाणा म्हणतात, बरं बरं, बघतो तुझी गंमत, आम्ही पण करतो जम्मत. मग ते तिघं तिळाबरोबर गेले. मग तीळ चालत होता भरभर भरभर. मग त्याला वाटेत लागले ताईचे घर. मग तो ताईच्या घरात आत शिरला आणि स्वयंपाकघरात जाऊन बसला. मग त्याने पाहिलं, ताईच्या हातात होती छोटीशी परात. तिला करायला होतो हलवा, पण हलवा करायला तिच्याकडे तीळ नव्हती, म्हणून ताई रुसून बसली. मग ते बघून तीळ म्हणाला हसून, अगं ताई मी आहे, मला घाल परातीत आणि बनव हलवा. मग ताईने काय केलं, तो तीळ घेतला, त्याला परातीत घातला, त्याच्यावर थेंब 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 पाक टाकला आणि त्याला इकडून तिकडे हलवलं आणि मग गॅस ऑन केला. मग जसा ताईने गॅस ऑन केला, शेगडी तिने पेटवली. ते बघून शेंगदाणा वाटाणा फुटाणा घाबरून पळून गेले. ती अशी गोष्ट. मग आता तिळाला पाहून कोण हसत होतं?
टिळाला पाहून कोण हसत होतं? फुटाणे. वाटाणा, नाही. फुटाणा, शेंगदाणा. अगदी बरोबर अथर्व. टिळाला पाहून वाटाणा, फुटाणा आणि शेंगदाणा हे तिघही हसत होते. मग टिळाबरोबर कोण कोण गेलं? कोण सांगेल? वाटाणा, टिळाबरोबर फुटाणा, भराभरा कोण कोण चालत? शांतनु तू सांग, टिळाबरोबर कोण कोण गेलं? शांतनु. वाटाणा, शेंगदाणा. बरोबर आणि फुटाणा. ओके. हलवा कोण तयार करत होतं? ताई. 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 अगदी बरोबर. हलवा बनवणार ताई होतं. आता मला कारण सांगायचंय. बरोबर, मी विचारेन, तुम्ही मला कारण सांगायचं. वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा हे तिळाला बघून का हसत होते? कारण ते झालं भरभर. कारण काय सांगा मला? ते भरभर चालला. तो भरभर चालत होता आणि तो कसा होता? कणभर. छोटासा तीळ होता ना, म्हणून त्याला बघून सर्वजण हसायला लागले. ठीक आहे. आता वाटाणा आणि फुटाणा, शेंगदाणा हे तिघ जण तिळाबरोबर का निघाले? का चालायला लागले ते तिळाबरोबर? कारण तो कुठे चाललोय. तो आता कुठे चालला एवढा भरभर ते त्यांना बघायचं होतं, म्हणून ते त्याच्या बरोबर निघाले. की बघू तर खरं, हा छोटासा तीळ एवढा पटापट कुठे चालला एवढ्या घाईघाईमध्ये, आपण जरा बघूया. म्हणून ते बघण्यासाठी वाटाणा, फुटाणा आणि शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले. त्यांची ताई रुसून का बसली होती? ताई का रुसून बसली होती? तनुष तू सांग. तनुष, ताई रुसून का बसली होती? तिला हलवा बनायचं होतं. कारण तिला हलवा बनवण्यासाठी तीळ नव्हतं. कारण ताईकडे हलवा बनवण्यासाठी तीळ नव्हता, म्हणून ताई रुसवून बसली होती. आणि मग शेवटी काय झालं बघा. वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा का घाबरून पळाले? ताईमुळं. तिच्या हातात शेगडी आणि चमचा होता. अगदी बरोबर. ताईने अगदी मोठी अशी शेगडी चालू केली आणि मग ती शेगडीची आग बघून वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा पटकन पळून गेले. बर, आता आपण बघूया कोण कोणाला म्हंटल. तिळा तिळा कसली रे गडबड, हे कोणी विचारलं? कोणाला विचारलं? वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा. एका तिळाला सांगितलं. बरोबर, वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा यांनी तिळाला विचारलं. बरोबर. मग पुढे बघा, पुढचं वाक्य कोण म्हणतं? अरे काम आहे मोठं, मला नाही सवड, असं कोणी कोणास म्हटलं? तीळ आणि वाटाणा, फुटाणा. तिळाने वाटाणा, फुटाणा, शेंगदाणाला म्हटलं. अरे वा. आता आपण या शब्दामध्ये बघा बरेच असे शब्द शिकलो ना. टनाटना, वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा, टनाटना. नंतर हे काय झाले? असे यमक जोडणारे शब्द. सगळ्यांच्या शेवटी ना 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 आलाय की नाही? वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा, टनाटना. तसंच बघा शब्द कण, जण हे काय झाले? यमक शब्द झाले. राइम्स म्हणता ना इंग्लिश मध्ये. ओके. मग तसंच बघा पुढचे शब्द पण बघा. कोण सांगेल पुढचे शब्द आणखी? भर भर, पळ भर, हे पण काय झाले? राईम. ओके. गडबड, सवड, हे झाले राईम वर्ड्स, यमक. खरा, नखरा, थाट, वाट, गंमत, जम्मत, हे काय झाले शब्द? यमक शब्द. ठीक आहे. घरात, परात. सर यमक म्हणजे काय? सारखे, ज्यांचा उच्चार सारखा होतो.
ठीक आहे, जुळणारे शब्द. हा, रायमिंग वर्ड, त्याला मराठीत यमक म्हणतात. तर मराठीतले यमक तुम्ही बघितले का आता? टना टना, वाटाणा फुटाणा, त्याच्यानंतर कण जण, घरात परात. हे याला काय म्हणतात? यमक शब्द. समजलं सर्वांना? कणभर तिळाची गोष्ट, कणभर तिळाची गोष्ट समजली सर्वांना? तर वाचायचंय सर्वांना. ओके, आता आपण आजची हजेरी घेऊया आणि आपला वर्ग थांबूया. आजचा गृहपाठ समजला सर्वांना? आधी आठवड्यांची नावं 2 वेळा लिहायची आहे, नंतर महिन्यांची नावं 2 वेळा लिहायची आहे, आणि कणभर तीळ वाचायचंय सर्वांना. मी याच्यावर प्रश्न विचारेल पुन्हा एकदा. ठीक आहे? चला हजेरी घेऊया. तनुष, हजर सर, आरव, हजर सर, शांतनू, हजर सर, अथर्व, हजार सर, अद्रित, हजर सर, दित्या. हजर सर. ओके, कुणाचं नाव राहिलंय का? नाही ना? चलो, व्हेरी गुड. सर दिव्याची, बोल बेटा, दिव्याचं काय झालं? दिव्या पण आली आज. कुठे दिव्या? दिव्या नाही आली. दित्या आली आहे ना? मी आलं पण दिव्या नाही आलं. दिव्या नाही आली बेटा आज. ठीक आहे, चला मग भेटूया पुढच्या रविवारी. टाटा. टाटा सर, बाय सर, टाटा ओके. सर. आज तर एक्झाम होती ना? काय म्हणतोय? आज एक्झाम होती ना? घेणार मी सरप्राईज टेस्ट. घेणार लवकरच आपण छान अशी एक्झाम घेणार आहोत. त्या एक्झाम साठी सर्वांनी पुढच्या रविवारी. ठीक आहे, चलो बाय. बाय.